राम राम मंडळी, तर कसं काय बरं आहे ना. तर मी उज्ज्वला आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मी काय करणार आहे, आज दोडक्याची भाजी करणार आहे. पण तो नेहमीचा दोडका नाही आहे का, हा जो आहे तो एकदम वेगळा दोडका आहे. आणि याला माहिती आहे काय असतं, याला 4च काटे असतात. आणि म्हणजे 4 जे काट असतात ना, ते 4च काटे असतात. तर ही जी दोडक्याची भाजी आहे ना, तर ही माझ्या मावशीने आणून दिली होती आणि मला इतका आनंद झाला होता, तुम्हाला काय सांगू. तर मी तुम्हाला याचीच भाजी करून दाखवणार आहे. आणि याची भाजी तर मला पण माहीत नव्हती कशी करायची, पण माझ्या मावशीने मला सांगितलेली आहे. तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार. नेहमीचा दोडका तर आपण करतोच, पण हा दोडका जो आहे तो खूप वेगळा आहे. आणि ह्याला मला असं वाटतं बाहेर कुठं विकत भेटत पण नाही तो. आणि हा माझ्या मावशीनं याच्यामध्ये लावलेला होता शेतामध्ये. तर त्याच्या वेलीला इतके जे दोडके आले होते ना, तुम्हाला काय सांगू, त्याच्यामधनंच ती घेऊन आली. आणि चला म्हटलं, चला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करावी रेसिपी. तर काय आहे ते सांगते तुम्हाला. जी दोडक्याची भाजी आहे ना, ती बारीक अशी कापून घ्यायची जसं सांगितले व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. त्याच्यानंतर घेतले तेल टाकायचं, मस्त मोहरी टाकायची, लसूण टाकायचा आणि कांदा पण टाकायचा त्याच्यामध्ये. कांदा थोडासा मीडियम टाकलेला आहे. आणि मग मस्त असं आपल्याला टमाटा टाकून द्यायचा, त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं. लसूण मी अख्खाच टाकते, का तुम्हाला ठेचून घ्यायचं तर तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. तर मी असं छान असं केलेलं आहे. त्याच्यानंतर काय केलं, आपली हळद टाकायची आहे, रेग्युलर जी मिरची पावडर आहे ती टाकणार आहे, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला, असं सगळं जे पण काय मसाले आहेत ते सगळं टाकून दिलेले. थोडंसं पाणी टाकले का तर आपले सगळे जेवढे पण आहेत ना मसाले वगैरे ते सगळे मॅश करता येईल, म्हणून मी छान आपलं थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि जे आपण शिजवलं आहे ना 10-15 मिनटासाठी, हे शिजवून घ्यायचं का गरम पाण्यामध्ये. शिजवलं की आपल्याला त्याच्यातलं पाणी काढायचं आणि त्याच्यानंतर या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. आणि चवीनुसार थोडंसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ वगैरे टाकू शकता. तर मी माझ्या पद्धतीने मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने मीठ टाकून बघा. आणि छान 10 मिनटासाठी आणि पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं. एक नंबर भाजी होते. आणि तुम्हाला काय सांगू, ही जर तुम्ही भाकरीसोबत खाली ना, खरंच तुम्हाला खूप आवडेल. तर अशी होती ही भाजी. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा, कमेंट करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर बाय बाय.